लय काम पडलेत. बाई आवरलं का काम तुझं? तुम्ही हा. आणि तू हे का बरं झाडते असं एवढं? गडी माणसं नाही का कोणी झाडायला? अगं मी काम करत होते. काय काम तुम्ही करत इथं कशाला आले? घे इकडे ते झाड. घरी तर कधी झाडलं रे? हा. आई बापाच्या घरी आहे की नाही? माझं घर आहे, मी झाडणारच ना. हा ते अगं तुझं घर आहे बाई, पण मला काय म्हणायचंय, तू एक काम कर, घरी चल आता. घरी चल. कोण मी? तो हा. पाया पडते बा, तो पाया पडतो. हा. आमची इज्जत घालू नको. मी येणार नाहीये तुमच्या घरी बिरी. आणि हे बघा तुमचा माझा काही संबंध नाहीये. तुम्ही इथं येत नका जाऊन. का आले तुम्ही? अगं इथे काय संबंध नाही, म्हणजे तुला लहानचं मोठं केलं, तुला 9 महिने पोटात ठेवलं, तुझे शिक्षण केलं, एवढा खर्च केला तुझ्या शिक्षणाला, आणि एका 2 दिवसाच्या पोरासाठी तू पळून आली का इकडं? हे बघ आई, तो माझा नवरा आहे आणि आमचं ना खूप एकमेकावर प्रेम आहे. समजलं का? ऐक ना, किती दिवस चालेल तुझं हे प्रेम? या अशा वातावरणात तू प्रेम घेऊन राहणार आहे का, ते सांग मला. हो मी अगं राहीन. 2 मिनिटं उभं राहत नाही, रंधाळ्याने किती वास येतोय इथं. मला जमतं, मला काही नाही, मला सवय झाली. मी छोट्याशा घरात पण ऍडजस्ट करू शकते. मला मोठ्या घराची गरज नाहीये. तुझ्या करता मी 5-6 लाख रुपये बँकेत ठेवले का माझ्या बाशी लग्न माझ्या दारात व्हावा. ज्यानं बाशी केली त्याला काशी घडवती, आणि तू काय करू बसली तू? अरे दादा, तिला काय करणार आहे नाते गोते? ती म्हटली ना तुमचा आमचा काही संबंध नाही. किती दिवस झाले तुझं पोरग भेटून तुला? झाले मस्त 1 वर्ष. 1 वर्ष? अगं मग मी तुला काय म्हणते, तू फक्त घरी चल. गावातले लोक इतकी तू करताय, आमची एकच अपेक्षा आहे का गेलेली इज्जत किमान लोकांना कळण, दारामध्ये पोरगी आली. पोर शिक्षणाला जाईल. कशाला तुम्ही गावात सांगून टाकणं लग्न केलंय म्हणून? बाई तुला लग्नच करायचं नाही त्याच्यासोबत. हा, तू अशी पळून येले. एक काम कर, तू घरी चल, आम्ही तुझं परत तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो. मला काही तुमच्या सोबत घरी यायचं नाही. मला तुमच्यावर बिलकुल विश्वास नाहीये. मला माहिती ना तुम्ही कसले. तुम्ही दुसऱ्या पोराशी लग्न लावून देऊन अगं बसले. नाही ना. अगं बाई, एक लग्न तू कोर्टामध्ये काय, तुला कसं काय दुसरीकडे लग्न लावून देऊ आता? तुमचा काहीच भरोसा नाही. तुम्ही मोठे घरचे लोक आहेत. तुम्ही काय पण मोठ्या करू घरचे शकते. म्हणजे तू कुठे होती इतके दिवस? मला नाही आवडत तुमची ती फुगिरी. मला नाही आवडत. समजलं? अगं बाई, विषय फुगिरीचा नाहीये, समाजामध्ये 4 लोक नावं ठेवायचा विषय आहे बरा. आमचे नाक कापलं नाक. मी काय करू? माझं प्रेम होतं आणि मला माहिती आयुष्यभर तुम्ही काय मला साथ देणार नाही. तुम्ही फक्त मला मोठं केलंय. अगं पण तुमच्या लग्न लावून देतो ना आम्ही दोघं पण. स्वप्न होतं माझं, कपाट घ्यायचं, सॉकेट घ्यायचं, फॅन घ्यायचा, कूलर घ्यायचा. हे बघा मामा, तुम्ही सगळं घ्या, तुमच्या घरी ठेवा. अगं एवढं काय तू ओरडतीये? काय झालं? मला म्हणताय घरी चल. अगं मग चिडचिड का करते तू? मग काय जाऊ घरी? हे बघा, ती येईल घरी पण आत्ताच नाही, थोड्या दिवसांनी येईल. बाळापणाला नाही, मी तेव्हा पण नाही येणार. मला ह्या लोकांना विश्वास नाही. अरे तुला समजत कसं नाहीये हे? मला ना- पोरा बाबा, तुम्ही लग्न केलं असेल दोघांनी, पण आमच्या गावातले लोक सगळे नाव ठेवणार आहेत. त्या लोकांसमोर एकदा फक्त लग्न लावायला न्यायचंय घरी. तुमच्या दोघांचे लग्न लावून देतो. आम्ही केलेलं आहे मंदिरात लग्न. तुम्ही मंदिरामध्ये केलं बाबा, पण समाजातले लोक नाही मानत त्या मंदिरातल्या हळद लग्नाला. लावली का? हळद लावली का दोघायला? पण आम्ही रजिस्टर केलंय ना. ते ना तुम्ही मी आमचं पोर नाही ऐकणार. ये बा, मी का सॉरी हा. ये ना, काय झाले आमच्या लायकीचं मागणं नाही सापडलं आम्हाला, त्याच्यामुळे आमचं नाक खाली झालं. नाक लायकीचं म्हणजे काय वाईट आहे या मुलामध्ये? हा, मला सुखी ठेवलंय. इकडं उभं राहा, वास येऊ राहिला, वास. मग कशाला थांबलं? तुम्हाला कुणी बोलवलं होतं इथं? अहो हे बघा, मी तिला जीव लावतोय, आमचं प्रेम आहे, तिला काही कमी नाही पडणार. प्रेमाने पोट भरत नसतं. नाव काय तुझं? सुहास. सुहास, तू आमच्या घराला ओळखतो ना चांगलं. किती वर्षापासून या पुरुषा सोबत प्रेम करत होता? 2 वर्ष. पाटलाच्या 2 घराणा, वर्ष. पाटलाचा तो पाटील घराणा आहे. अहो मला विषय पाटील घराण्याचा नाहीये. विषय एवढाच आहे का समाज काय म्हणणार आता. लोक रस्त्याने जातात ना, नमस्कार घातल्याशिवाय जात नव्हते. आता लोक झालं ना, यांची पोरगी कुठेतरी निघून जायला आम्हाला असं आहे ना, हे म्हणतात. बघा, समाजाचं काही घेणं देणं नाही. हा, आमचं प्रेम आहे, आम्ही लग्न केलं, विषय संपला, आम्हाला कोणाचं घेणं देणं नाही. आणि आता आले इथून पुढे हा. तुम्ही इथं येऊ नका. समजलं? उद्या जर यांनी तुला काही केलं तर तुझ्या मागे कोण उभं राहणार आहे? मी नका राहू कोणी उभी. अहो तिचा विश्वास आहे माझ्यावर, मी असं वागूच शकत नाही. हा, मला हा? खूप विश्वास आहे. 2 वर्ष प्रेम होतं आमचं, तिनं ओळखलं नसेल का मला मी कसा आहे? 2 वर्षांमध्ये जर लोक ओळखायला आले असते तर 20-20 वर्षाचे संसार उद्ध्वस्त झाले नसते. म्हणजे पूर्व त्यांना काय म्हणायचं, मी बोगस माणूस आहे का? हा, बोगस नाही, लायकीचं नाही आमच्या लायकीचं. मामा नीट बोला माझ्या नवऱ्यासोबत. समजलं ना? नवरा आहे तो माझा, आता काय बॉयफ्रेंड नाही येतो. हे बघ पूर्व, लय अपमान केलाय बरं का, मला डायरेक्ट म्हणते ती लायकीचं नाही. तुम्ही इथून जावा बरं, नाही तर मला ना तुम्हाला धक्के मारून पाठवावं लागलं आणि परत इथं पाय नका ठेवू. तुला लाज वाटते का? बोलायची लाज वाटते?
धक्के मारून काढून तू द्यायला. माझा विचार केला, मी तुला ह्याच्या आधी सांगितलं होतं ना माझं प्रेम आहे या मुलावर. तुम्ही अगं काय बाई, लग्न मग लावून तुला दिलं? लगेच पळून जायची गरज काय होती? मग तुम्ही दुसरं स्थळ मला का म्हणून बघितलं? मी कुठं बोललो होतो ना. बघितलं कुठं बघितलं? खोटं बोलता आता तुम्ही. हा, मी सगळं फोनवर ऐकलं होतं. तुला आई बापा विश्वास नाही का? परवा एक काम कर, त्यांना पाठव, नाही तर मग एक काम कर, तू पण जा त्यांच्या घरी बरं. नाही नाही, मी तुला सोडून नाही जाऊ तुम्ही शकत. इथून जा, मला काही तुमच्या सोबत यायचं नाहीये. निघा इथून. तू आता आम्हाला निघा लग्न इथून. इथून? काय पांग फेडले ग पुरी, तू सांग बरं. अगं काय नाही केलं तुझ्यासाठी. हे तुझ्या बापाने रात्रंदिवस कष्ट केले, या मामाने पायी पायी साचवली का बरं भाचीचं लग्न करायचं म्हणून. तुला माहिती का, आज तुझे हे करून बसली ना, समाजामध्ये आम्हाला कुठं नाक सुद्धा राहिलं नाही. अगं लाज वाटू दे. ज्यावेळेस तुझ्या पोटी एखाद्या जन्माला येईल ना, ते असं वागल ना, तेव्हा तुला कळलं की तू तुझ्या आई बापाचं काय नाक काटवलं म्हणून. हा, ते मी माझं बघन. जा इथून आता. जा इथून. डोकं नको खाऊ बरं. आजपासून आहे ना, ही आपल्यासाठी मेली. आपण हिची उद्याच दशक्रिया विधी घालून द्यायची. आपली पोरगी आपण वांजुटे म्हणून राहिलो असं समजायचं आता. आमची पोरगी तू आजपासून, आमचं दार तुझ्यासाठी संपलेलं आहे कायमचं. परत आमच्या दारात सुद्धा यायचं नाही. जे धक्के मारून तू आम्हाला बाहेर काढते ना, एक लक्षात ठेव, ही आई म्हणून तुला जर परत तुझ्या समोर दिसन तर आम्ही पण आमचं नाव बदलून ठेवू. चला हो, चल रे दादा. तू टेन्शन न घेऊ बर का. हा, त्यांचं एवढं मनावर नको घेऊ. तू माझ्या सोबत आहेस ना. अगं तू टेन्शन न घेऊ ना, मी आहे ना तुझ्या सोबत. मी तुला कधी त्रास देणार नाही. हा, एकदम आपण प्रेमाने राहू. जमल. घे झाडून घे मग. हा हा, हा. चालेल. मी थोडस येतो बाहेर जाऊ. हो. अगं मी तुला विसरलो नाही बाळा. अगं लग्न झालंय माझं फक्त. हा, हे बघ, जरी माझं लग्न झालेलं असलं ना, तरी तुझ्यावरच प्रेम आहे माझं बर का. अगं जेवढं लग्नाआधी प्रेम होतं ना तुझ्यावर, तेवढंच प्रेम आहे. अगं फक्त नावाला लग्न केलंय मी तिच्यासोबत. तुझ्यावरच प्रेम आहे माझं. तू हे बघ, तू टेन्शन न घेऊ. भेटायचं का आज संध्याकाळी? अगं तुला काय करायचं माझ्या बायकोचं, मी सांगतो तिला काय सांगायचं ते. हा, तिचा लय विश्वास आहे माझ्यावर. हा, भेटू आपण. हो हो हो, तिथंच भेटू. ठीक आहे ठीक आहे. हो, ठेवू का मग? हा, आय लव्ह यू. कुणाला भेटायचंय तुम्हाला? तू तू कवा आली? कवा आली? काय चाललंय तुमचं? म्हणजे काय काय नाही, ते मित्राला भेटायला चाललो होतो मी. मित्राला? हा. काय लाज लज्जा वाटते का नाही? काय झालं? हा? किती खोटं बोलणार आहेस अजून माझ्याशी तू? अगं पण काय झालं? खरं सांग, कुणाशी बोलत होता? मित्र होता. खोटं बोलतोस तू? अरे मी ऐकलं तू पोरीशी बोलत होता, तिला आय लव्ह यू म्हणतो, भेटायचं म्हणतो. तुला लाज नाही वाटत आहे? अरे तुझ्यासाठी मी माझं घरदार सोडून आली, तुझ्यासोबत राहते या पडक्या घरात, आणि तू अजून लपडी करतोय बाहेर. म्हणजे तू ऐकलं का? हा, मी ऐकलं सगळं. आणि हे बघ, तू ऐकलंस ना, सांगून टाकतो तुला आता. हा, सांग. हे बघ, माझं लग्न आधीपासून एका मुलीवर प्रेम आहे बर का. एवढंच आहे, आमचं काही लग्न होऊ शकलं नाही, पण तिच्यावर माझं प्रेम अजून पण आहे. आणि तुला हे बघ, तुझ्यासोबत लग्न केलंय मी, पण असं नको समजू लय माझं प्रेम आहे तुझ्यावर, आणि तुला मी आयुष्यभर जीव लावल. तुला 2 टाइम गिळायला भेटतंय ना, हा, तुला राहायला भेटतंय ना, बस. तुला काय करायचं? तुला काय अक्कल आहे? काय बोलतोयस तू? हे बघ, हा? मारू नको. मारू नको मग काय करू हा. मी? अरे प्रेम होतं म्हणून मी आली इथं, आणि तू माझ्यासोबत लग्नाच्या आधीच प्रेम केलं ना. पण तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला काही कमी पडतंय का? अरे हा? पण मी दुसऱ्या पोरीला कसं काय माझ्या नवऱ्यासोबत बघू शकते? तू बघू शकतोस का मला दुसऱ्या माणसासोबत? नीट राय, जास्त बोल नका, नाही तर काना मग टाकीन. काम मारशील तू मला? समजलं का? हा? आणि तुला नसल सहन होत ना, बर का, सहन नसलं होत ना, निघून जा. अरे बावट, निघून जा. कुठं जाऊ मी? कुणाकडे जाऊ? पुढे जा, मला नको सांगू. अरे- पण मी त्या पोरीला सोडू शकत नाही. माझं पहिल्यापासून तिच्यावर प्रेम आहे, तुला आधीच सांगतो. अरे हा. तुझ्यासाठी मी माझ्या आई बाबाला धक्का दिला रे. जिने मला 9 महिने पोटात ठेवलं, तिला मी हाकलून दिला तुझ्यासाठी. अरे माझ्या घरच्यांची किती इज्जत होती. तुझ्यासोबत पळून आले, मग तेव्हाच का नाही सांगितलं मला हे सगळं? मी तुझ्यासोबत आलेच नसते ना. किती पोरींचं तुला अजून आयुष्य बरबाद करायचंय. हे बघ, तुला सांगितलंय मी जे आहे ते. तुला राहायचं असलं तर राहा, नाही तर लगेच निघ. चल, मला काही घेणं देणं नाही तुझं. चल निघून जा. कुठं जाणार पुढे आहे? जा, तिकडे भसनात जा, मला नका सांगू. मस्त जाऊ. हा जा. मग तेव्हा माझ्या घरचे
म्हणून मी गेले नसते का माझ्या घरी? तुझ्यापेक्षा त्या पोरीवर प्रेम आहे माझं, समजलं? तुझ्यासारखं भांडत नाही असं ती. जाय मग तिकडेच काशी करायची ना तू. निघ निघ, चल निघ ना, निघ ना, निघ चल. नाटक करते आपलं रडायचं. हा, हिला वाटतं लय प्रेम आहे माझं. अरे पळ, तुझ्यासारख्या 56 बघितल्या. हा, टेन्शन आलंय. सोनीला भेटायला जातो आता. काय ग काय झालं? तू कशाला आली आता इथं? अगं तुझ्या बापाने जर बघितलं ना तुला कुत्र्यासारखं हाणेल. तू निघ पहिले इथून. मम्मी मला नाही जायचं तिकडं. का? मला इथं राहायचंय तुझ्यापाशी. नाही अगं तू निघून गेले. लोक किती नाव ठेवत होते. तुझा बाप जीव देईन तुला नाही इथं बघितलं तर. मला नाही माहिती. प्लीज ऐक ना ग माझं. काय? प्लीज ही काल आली इकडं? बाबा काय नाही नाही मला माफ करा ना. नाही रे, बाप काहीच नाही म्हणणार आता. अहो खरंच चुकले मी. ज्यावेळेस आम्ही आला पाय पडले तेव्हा तुला कळालं नाही. आणि आता काल आली. कुत्र्यासारखं हाकलून लावलं तेव्हा बाहेर तेव्हा नाही लाज वाटली का तुला? हा अगं आई त्यांनी मला खूप मारलं ग. त्याचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे. मला नव्हतं माहिती ग. तिकडेच अगं, मार तुला खाय आता. सांगत होतो आम्ही ते लोक आपल्या बरोबरीचे होते का म्हणून. प्रत्येक विषयामध्ये तू पैसा आणला नाही. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्हाला त्याचा गर्व आहे. गर्व बिर्व काही नसतो. कोणताही बाप आणि कोणताही आई त्यांच्या घरचे किती पैसे आले असले ना त्या गोष्टी पुरीमध्ये मॅटर करत नाही. आता काय केलं तू? अगं आई मला नव्हतं माहिती ग. मी प्रेमात वेडी झालते. मला खरंच नाही वाटलं की हे असं होईल. बाबा खरंच माफ करा. नाही. मी पाय पडते. नाही रे, पाय पड नको. आम्ही तो पाय पडत होतो का नाही? पडत होतो का तो घरी आल्यावर? आई प्लीज अगोदर चव घातली तू आमची. तू अजिबात इकडे थांबूच नको आमच्यावर. बाबा खरंच मी माफी मागते. हिला खरंच. नाही इथं उभच नका करू. ही माझ्या डोळ्यासमोर पण नको. अहो पाहुण्याच्या दारामध्ये दादा समोरीने आपल्याला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं. अगं आई तुझ्या नाही, हात पोटची सुद्धा लावू नको तू माझ्या अंगाला. निघ इथून. ती त्या धुंदीत होती धुंदीत. हा? तुला लय प्रेम गोड लागत होतं ना. तुला त्या दिवशी सांगितलं होतं का मी तुझ्या वाटेचं दाऊ घातलेलं आहे म्हणून. तू निघ पहिले इथून. अगं आई पण मी कुठं आम्हाला पोरगी नव्हती तर आई म्हणूच नको तू. घराच्या चालली, बाहेर तू काढताना निघ, निघ. विचार केला होता का? दे काढू दे तू. तिला दे ढकल, दे. हा? अशा अवलदी नसलेल्या बऱ्या घाणी नाही तर. मला माहिती होतं जिरणार आहे तिची. अहो तिथे जिरणार पण लोकांमध्ये समाजामध्ये किती इज्जत जायची काम नाहीये. मग आपली जिरावली तिनं काय. जाऊ तर जाऊ तुम्ही तुमचं काम बघा. तू कुठे चालली? मी चालले होते शेतावर. बरं जा. खरंच आपण पोरींची हीच कंडिशन सगळीकडे बघतो. हॉस्टेलला असो, शाळेमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, बाहेर कुठे जॉब पण करत असो. पोरी आज आपण म्हणतो स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. आई वडील शिक्षण करतात. किती लाखोनी पैसा लावतात पोरींच्या शिक्षणाला. पोरींनी असे लफडे केल्यानंतर एक काहीतरी पोरांच्या मागे पळून जातात. ते पोरं नंतरून काहीतरी वेगळंच निघतात. लफडे म्हणा, त्यांचे बाहेर प्रेम प्रकरण, कुणाचं लग्न झालेलं असतं. ह्या गोष्टी बरोबर नाही. आई बापाला तुम्ही ढसकळून जर तुम्ही बाहेर दुसऱ्या कोणासोबत प्रेम प्रकरण करत असाल त्या पोराची तेवढी लायकी आहे का ते बघा एकदा. तुम्हाला सांभाळू शकतो का? महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा आणू नये. आणि आम्ही खरंच पैसा म्हणून नव्हतं बघत. फक्त आपल्या पोरीला तो जीव लावू शकतो का? त्या पोरीने 2 दिवसाच्या प्रेमासाठी जन्मदात्या आई बापा तिच्याच घरातून ढकलून लावलं. त्या पोरीला आज रस्त्यावर यायची वेळ आली. त्यासाठी पोरींनो आई बाप खूप कष्ट करतात बरं का. त्याचं चीज करायला शिका. प्रेमाने पोट घर चालत नाही. पैशाने, कामाने आणि आपण म्हणतो ना सेल्फ डिपेंडेंट असलं पाहिजे. स्वतः काय करतो हे खूप महत्वाचं. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा सगळ्यांनी. सगळ्यांचा आवडीचा गावरान मस्ती. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय बाय.